संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. बचाव आदिवासी बचाव. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नमस्कार. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये एकंदरीत 6 धरणे प्रस्तावित केलेले आहेत. काही धरणं सुरू केलेले आहेत. यामुळे या ठिकाणी येथील स्थानिक पर्यावरणप्रेमी असतील, धरणग्रस्त भागातील नेते असतील, यांनी या ठिकाणी एल्गार पुकारलेला असून एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. शासनाने जर त्यांची भूमिका ऐकली नाही तर ते पुढे मंत्रालयाच्या दिशेने सुद्धा आंदोलन करणार आहेत पुढील काळात. त्यामुळे आपण त्या भागातील त्या धरणग्रस्तांच्या बाईट या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या धरण क्षेत्रातील पाली पोटल भागातील तसेच आदी भागातील आदिवासी जमिनीवर जसा हल्ला चढवला जातोय त्या आदिवासींना बेघर केले जाते. त्यांच्या दली जमिनी आहेत, त्या दली जमिनींच्या प्लॉट धारकांना तिथून बेघर केले जाते. मात्र त्यांचा आवाज दाबला जातोय. स्थानिक नेत्यांकडून, स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्यांना भरडलं जातंय. यावेळी या ठिकाणी आपण त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय आहेत आदिवासींच्या भावना. निश्चितच आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. कर्जत तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट होऊ घातलेले आहेत आणि ह्या प्रोजेक्टमुळे आदिवासी समाज, आदिवासी बांधव हा नेस्तनाबूत होत आहे. कारण एक उदाहरण बघितलं, 31 वर्षापूर्वी पाली बुतली धरण जो धरण झाला त्या धरणामध्ये आदिवासी वाडी बाधित झाली आणि त्या वाडीची पुनर्वसन जर झालं असला तरी पण त्या वाडीच्या लोकांची प्रगती आणि त्यांची रोजगारीचे ह्याबाबत अतिशय हलाखीचे दिवस आहेत. त्याचबरोबर आता पोशीर आहे, बोरगाव धरण आहे, शिलार धरण आहे आणि त्याचबरोबर टोरंटो प्रकरण आहे. या टोरंटो प्रोजेक्टमध्ये हजारो हेक्टर जमीन ही फॉरेस्टची जाते, वन विभागाची जाते. आज भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून आदिवासी समाज ह्या भूमीचा मूळ मालक आहे आणि त्यांना कष्टासाठी, ब्रिटिशांनी कष्टासाठी जमीन दिलेल्या त्या जमिनीच्या आजपर्यंत अनेक वर्ष आम्ही सातत्याने सातबाऱ्याची मागणी करतोय. शासन कुठल्याही प्रकारचे दळी जमिनीचे सातबारे देत नाही आणि वाड्या वस्त्यांना जर रस्त्यासाठी जर जागा पाहिजे असेल तर त्यांनाही कुठल्याही प्रकारचे परवानगी देत नाही. वन विभाग त्यांना अडचण निर्माण करतोय. कुठल्याही प्रकारचे त्यांना रोजगाराचं साधन नाही आणि अशा या धर्तीवर आज हजारो हेक्टर जमीन हे टोरंटोसारख्या प्रोजेक्टला देत असेल तर निश्चितच निषेधार्थ आहे आणि या जमिनीमुळे आदिवासी समाज हा पूर्ण देशोधडीला लागणार आहे. आदिवासी समाजाचा उत्पन्नाचं साधन हा वनावर अवलंबून आहे आणि वनात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती असतील, त्यामधून मिळणारा वनौपज असेल, मग जांभळं, करवंद, इतर जे काय असेल, ह्या उपजमधून आदिवासींचं गुजराण होते आणि त्यांचं रोजीरोटीचं साधन नष्ट होणार आहे आणि त्यामुळे आदिवासी समाज पूर्ण नष्ट होणार आहे. म्हणून असे प्रोजेक्ट आदिवासी समाजाला घातक आहेत. म्हणून ह्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आपल्यासोबत जोडले गेले ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी सुद्धा आदिवासी समाज या ठिकाणी आलेले आहेत. ठाणे जिल्ह्याचे इंदोळे साहेब आपल्याशी जोडले गेलेत. आपल्या काय भावना आहे? निश्चितच निरगुडे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातून देखील या प्रकल्पाला विरोध आहे. पण आज आम्ही इथे संघटने